शब्दांच्या शिवारात. कथावाचन अमोल देशमुख यांचं. कथेचं शीर्षक आहे गोट्या. पिंपरी सासू सुनेच्या डोंगराच्या कुशीत बसलेलं आबादी आबाद असलेलं मव जलमदात गाव. डोंगराच्या कोस दोन कोस दूरवर खळाळून वाहणारी ढवळ्या फेसाची दुधना आणि तिला येऊन भिडणारे अंगानं भरलेले 4-5 वडे, गावाच्या शिवारातून गेलेला मोठा सांड, एकंदरीत गावाला पाण्याची लय मोठी चंगळ, उंच बुटकी आणि आपापल्या परीनं वासा पोसणारे घर, त्याच्यात मव घर. गजाननचं 2 गल्ल्या सोडून गावदरीच्या कुसापाशी कुडाचं शेणामातीचं. गजानन मवा क्लासमेट, स्वभावाला एकदम गरीब आणि पोटा पाण्याला ठार महाग, अंगावर कायम ठिगळ कपडे घालून वावरणारा, बारकुशा डोळ्याचा पण दिमाखानं तल्लक असणारा. बंटी व्यापाऱ्याच्या बंगल्याचं बांधकाम करताना त्याच्या बापाचा 4थ्या मजल्यावरून पडून जीव गेला आणि त्याच्या माईचं कपाळ उघडं पागडं पडलं. तेव्हापासून घराचं छप्पर त्याच्या माईच्या खांद्यावर आलं होतं. ह्याच्या त्याच्या वावरात रोजंदारी करून त्याची माय घरची हालाकी ढकलायची, ती पण मोठ्या अभिमानानं, मोठ्या हिमतीनं. म्या आणि गजानन सोबत सोबत शाळेत जात येत असत. गजानन मयापर्यंत लय हुशार होता. मयच पुस्तकं वाचायचा आणि मयासंगच हाय ती ठेचा भाकर खाचा. शाळा भरली की आम्ही दोघं बी एकाच बेंचावर बसायचो आणि शाळा सुटली की ह्या झिंगाट आम्ही घरी पळत असू. म्या त्याला गजा आणि ते मला सोन्या म्हणत. त्याच्या घराच्या पाठीमागूनच दुधना माईचा सांड गेला होता. शाळा सुटली की आम्ही सांडाच्या वाटानं गोट्या खेळत असू, नाहीतर कधी मधी त्याच्यात पोहत असू. पण हनम्या सुताऱ्याच्या पोराला सुळकुंडी मारताना मोठ्या धोंड्याला डोकं लागून जबर इजा झाली होती. तेव्हापासून मया बापानं आम्हाला पोहायला मना केली, म्हणून आम्ही सांडाच्या वर खेळत. सांडातून वाहणारं हिरवं काळं पाणी आम्हाला लई छान वाटायचं. त्याच्या पायऱ्यांवर गावातल्या आयाबाया धुणं धुवायच्या. त्याच्या बांगड्याचा खळखळ आवाज जणू पाण्याच्या खळखळ आवाजासंग सुरात ताल मिसळत असे. खेळणं झालं की पाठीला झोऱ्या अडकून आपापल्या घरी जात आणि दुसऱ्या दिवशी शाळा सुटली की येत. हा आमचा नेहमीचा उद्योग. आमचा ह्यो नियम कधी चुकायचा नाही. गजाची माय तर मोठ्या कौतुकानं म्हणायची, एक येळ सूर्यनारायण येळला चुकल, पण ह्या दोघाचा नियम नाही चुकणार. ह्याची जोडी म्हणजे किसना सुदामाची जोडी. कोणी ह्याची आडवाट रोखू नये माय. आखाड सरला होता. जिथं तिथं हिरव्या रंगाचा शालू लिहून माती नव्या नवतीवानी नटली होती. गावच्या येशीपाशी ओढा मोठ्या तोऱ्यात खळखळ वाहत होता. झुळझुळ वाहणारा वारा कितीदा बी अंगावर घ्यावा वाटत होता. आणि शाळेत जाता जाता कोणत्या ना कोणत्या फुलाचा वास नाकात शिरला की मनात लय भारी आनंद वाटायचा. लोक रानाच्या कामात फुलपाखरावानी गुंगली होती. आम्ही शाळेत गेलो, परिपाठ झाला. रांगानं वर्गात गेलो, पहिला तास झाला. दुसऱ्या तासाची बेल झाली न झाली, तोच गजाच्या शेजारी राहणारा पांडू वर्गात धापा टाकतच आला आणि दम खालीवर करीत भीत भीत सांगू लागला, अरे गजा, उठ पटकन, तुया माईला वावरात जनावर डसलं. शाळेतल्या मास्तराच्या डोक्यात एकदम भुंगा भिरभिरला. त्यानं गजाला झटकन घराला धाडलं. तसा गजा बी त्याचं दप्तर तिथंच टाकून पांड्याच्या मागं घराकडं पळत सुटला. त्याच्या माईला शेजाऱ्यानं बैलगाडीत टाकून बोरीच्या सरकारी इस्पितळात नेलं. गाडीतल्या कोणा एकाला तिने विचारलं, मला काय डसलं, जरा सबुरीनं घे, काय नाही होणार. कोणीतरी बोललं, मात्र ती दम खायनं गेली. तिनं परत एकाला हटकलं, खरं सांगा, मला काय डसलं. कोणतरी कवड्या म्हणून बोलला. मग मात्र तिनं हाय खाल्ली. मी आता मरते, ती मोठ्यानं बोंबलली. भीतीनं तिची घाळण उडाली आणि तिची हालत अजूनच बिघडली. मोठ्यानं चिरकून तिनं गजा कोठाय म्हणून विचारलं आणि जीव सोडला. न्यायचं म्हणून तिला गावकऱ्यानं इस्पितळ दाखवलं, घरी आणलं. शाळेतले आम्ही पोरं त्याच्या घरी मास्तराला घेऊन गेलो. तिथं त्याच्या माईला भीतीला टेकून बसवलं होतं आणि गजा मोठमोठ्यानं फक्त ओरडू लागला. रडावं की ओरडावं ह्याची सुधी जाण त्या कवळ्या जीवाला नव्हती. आता मात्र त्याच्या डोक्यावर त्याच्या मना एवढंच आभाळ आणि बुडाखाली तितकीच जमीन. बास, मायबापानं पाठीमागं सोडलेलं कुडाचं घर, 2 पत्राचं, चवळ्यानं आडोसा केलेलं आणि तेवढीच जागा.
गजाची माया समध्या गावाला येऊ लागली. काही दिवस त्याला 4-2 लोकांनी आणपाणी दिलं. मया घरून काही दिवस, शाळेतल्या मास्तरच्या घरून काही दिवस. पण निव्वळ आणपाणी खाऊन कुठं जलम निभावतो का? गजा त्याला ना अंगाला पाणी होतं, ना डोक्याला तेल, ना पुरं अंग झाकायला सरळ वाणाचा कपडा. गजा गावभर फिरायचा. काळ लोटला. सावल्या मागं पुढं होत होत्या. आभाळ कधी काळं, कधी निळं, कधी शिराळाचं, तर कधी उन्हाचं होत होतं. मधल्या येळेत सुकाळीच्या काळानं लय नाड्या आखडल्या. दुष्काळ पडला. नदी नाल्यानं पाड दाखिली. पोटाला ऊन लागून रखरख भासू लागली. किडूक मिडूक संपून गेलं. घराला घरघर लागली. लोकांचं देणं डोंगराएवढं झालं. उसनवारीला कोणतीच ओसरी तळपाय ठेवून घेत नव्हती. माया बापाच्या धोतराचा शेव नेहमीच्याला पापण्याच्या कडा पुसून यायचा. सापटीत अडकलेली जमीन अंजू सावकारानं अजगरासारखी गडप केली. अंधारात चालताना पांढऱ्या पायवाटा काळ्या आभासानं छुमंतर करून टाकाव्या तसा एक दिवस आम्हाला वाटत होता. हाय त्या एकरात पेरा करावा म्हणून उसनवारीसाठी बाप नको नको म्हणता म्हणता अंजू सावकाराकडे गेला. अंजू सावकार म्हणजे गावचा शब्द. तो जिथं हात घालील तसा गावगाडा हालायचा. त्यानं सांगितलेल्या फस्त्याला कोणी ना नाही म्हणायचा. त्याच्या भल्या मोठ्या वाड्यासमोर तेवढंच ऐसपैस अंगण होतं. एका आराम खुर्चीवर चिली मोडत तो बसला होता आणि त्याच्या समोर गावचा पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल आणि अजूक पांढऱ्या कडक इस्त्रीचे कपडे घालून बसलेले नामदार लोक काहीतरी खलबत घुसळत होते. बाप तिथं गेला आणि बोलू लागला. सावकार थोडा हातुसा पाहिजे होता. पण सावकार ध्यान देत नव्हता. तो बापाकडे मुद्दाम दुर्लक्ष करू लागला. पाहूनही न पाहिल्यासारखं करू लागला. इकून तिकून त्यानं बापाला पाहिलं आणि मोठ्या तोऱ्यात बोलला. काय रे, 4 मोठ्या माणसात कसं बोलावं कळत नाही? लय शाना झालास का? बाप गप झाला. बाजूला उभा राहिला. सावकार तलाठ्याला बोलत होता. गजेची माय मेली. बाप पण नाही आणि तिच्याकडं मोह कर्ज आहे. सांडाच्या बाजूचं घर माया नावचं करायला हवं आणि त्या गजाला कोणत्या अनाथ आश्रमवाले घेऊन जाणार आहेत म्हणून. माया बापाच्या कानावर त्या चांडाळ चौकड्यांचा मनसुबा पडताच त्याच्या अंगाची आग झाली. तो बिजलीसारखा कडाडला. अरे कुठं फेडाल ह्यो परमात? त्या लेकराचं 2 पत्राचं घर तर राहू द्या. ध्यानात ठेवा, एका दिवशी इथंच फेडावं लागल सगळं. असं बोलताच सावकारानं हातातली चिलीम फेकून दिली आणि आभाळ कोसळावं तसा गरजला. बेट्या, मवच खातो आणि मायावरच म्याव करतोस. तुम्हाला येळेवर बरं मव ध्यान येतंय आणि पैसा वापस करायच्या टेमाला सरळ काखावर करता नालायका. आमच्या भांगडीत तू दखल दिलीस तर याद राख, पिंपरीच्या मातीवर तुईत सावली पडू देणार नाही. तुही गुन्हानं कुणबिकी कर. मवा सबूत ध्यानात ठेव. पायातल्या पायतानानं पायातच राहावं. घरातल्या गड्याला बोलून माया बापाला त्यानं भिकाऱ्यागत हाकलून दिलं. काही दिवसांनी गजाचं घर सावकारानं अंगठा मारून कब्जा केलं म्हणून गावभर खबर फिरत होती. पण कुणी त्याला तसं का केलं हे बोलायची छाती करत नव्हतं. पोटाचा आगडोम जेवढा उसळत नव्हता त्याच्या परीत देणाऱ्यांचा धाक बापाला होता. बापानं ठरलं गाव सोडायचं, बंबई गाठायची. आपली आपदा झाली, पोराबाळाची होऊ द्यायची नाही. हाताला आलेली 4-2 पैसे घेऊन गरजेपुरतं सामान सुमान घेतलं. पहिल्या येळेच्या बसनं आम्ही जायचं ठरलं. काळजाला गार करून आम्ही गाडीत बसलो. कंडक्टरनं बेल वाजली. गाडी धकली. मी गावच्या येशीला बारीक बारीक होईपर्यंत पाहत होतो. माया मनात विचारांचा कितीतरी दाटा वाटा जमला होता. गाव, आमचं छोटं घर, मळा, भिरभिर करत आम्ही जिथं इळणमाळ फिरत असू तो सांड असल्या एक ना अनेक आठवणी मोहळ फुटल्यावनी गुळगुळी करत होत्या. गाडीनं येस मागं टाकली आणि आम्ही गावाला कायमचा रामराम ठोकला. एक रात्र आणि एक ईड गेल्यावर मुंबई आली. ह्या मोठमोठ्या इमारती दिसू लागल्या. त्या इमारती पाहत पाहत आम्ही आमच्या एका पाहुण्याच्या घरी गेलो. पाहुण्याच्या वशिल्यानं माझ्या बापानं मुंबईच्या एका गिरणीत काम धरलं. तो तिथं उचला खाचलीचं काम करू लागला 20 रुपये रोजानं. आणि म्या तिथल्या एका मनपाच्या शाळेत दाखला टाकून शिकू लागलो. तिकडं गजा कसा असल, गावाकडच्या शाळातले सोबती कसे असतील असा विचार नेहमी मनात याचा. गजाचा ठावठेपा तर जणू काळानं पत्राच्या पेटीत गडीगुप ठेवून दिला होता. बरीच वर्षे लोटली. गावाच्या आठवणी फळ्यावरच्या अक्षरावानी एक एक करून पुसट पुसट होत होत्या. शहरातली माणसं, गाड्या, गिरणी, ट्रॅफिक जॅम
असले शब्द अंगवळणी पडले होते. मग BA झालं म्हणून म्या बापाला हातभार लावायचं ठरलं. एका मोठ्या कंपनीत काम शोधावं म्हणून गेलो. तिथल्या एका ओळखीच्या माणसानं मला एका कंपनीचं आणि मॅनेजरचं नाव दिलं होतं. पत्त्याला हुडकत हुडकत म्या कंपनी गाठली. ऑफिसात गेलो. समोर मॅनेजर साहेब होता. म्या त्याला जरा बावचळत विचारलं, साहेब आत येऊ का? त्यानं परवानगी दिली. माया कागदाची फाईल पाहिली. अभ्यास केल्यागत मला म्हणाला, बरं तर तू पिंपरीचा? म्या भेतच हो म्हणालो. माया कागदाकडे पाहून त्याच्या होटाला हात लावित म्हणाला, सोनाजी नाताप्पा सुर्वे. मी त्याच्याकडे पाहत आणि डोळे मोठाले करून मी मुंडी हलवली. तर तो म्हणाला, अरे सोन्या, मला ओळखलं नाहीस का? म्या त्याच्याकडं 2-3दा पाहिलं. डोक्याला ताण दिला, पण त्याचा चेहरा काही ओळखू येत नव्हता. म्या नाही म्हणालो. तर बैलाच्या शेपटीला पिळल्यावर त्यानं एकदम हिसका द्यावा आणि गाडी सुसाट पळावी तसं झालं. तो म्हणाला, अरे मी गजा, तुझ्या गावचा, तुझ्या शाळेतला मित्र. आलो का नाही ओळखू? त्याला पाहून मला काय करावं सुधरना. मी पुरता भांबावून गेलो. माझ्या डोळ्यात आनंद मावचना. जणू गावच्या येशीवरचा वडा माया रक्तातून खळाळून वाहत होता. मला माया डोळ्यावर विश्वासच बसना. मी त्याला कडाडून मिठी मारत विचारलं, तू इथं कसा आला आणि कंपनीत पण नोकरी लागला? खरंच यार, तुझी जिंदगी तर एखाद्या पिक्चरवाणीच झाली. आणि आपली भेट म्हणजे आभाळातून पावसाचे 2 थेंब नदीत पडावे आणि एखाद्या काठाला भेटावे तशी गत झाली. एवढ्या मोठ्या मुंबईत आम्ही काय यावं, तूही तर काय यावं आणि आपली भेट काय व्हावी, हे तर एखाद्या गोष्टीत सांगितल्यावानीच झालंय. खरंच मला तर अजून विश्वासच बसत नाही. तूही माय मेल्यावर तू पुढं काय केलं? कुठं गेला? कुठं राहिला? तुला कोणी सांभाळलं? माझ्या बोलण्याला ताडत तो त्याची हिकायत कथू लागला. मही माय गेल्यावर तुम्ही पण गाव सोडलं. आपल्या गावात एका ट्रस्टचे लोक आले होते. त्यांनी अनाथ मुलांना सांभाळण्यासाठी आश्रम उघडला होता. आश्रम उघडणारा माणूस म्हणजे माहीत आहे का कोण? तो सांगू लागला आणि मोठ्या कौतुकानं मी ऐकत होतो. मी विचारलं कोण? तर तो बोलला, अण्णासाहेब सरोदे. खूपच उदार दिलाचा माणूस. त्यांनी मला मायबापाची माया दिली. मी तिथं गेलो, शाळा शिकलो. तिथं मिळालेल्या पडत्या कामाला हातभार लावला. खूप म्हणजे खूप कष्ट उपसले मला मिळालेल्या जिंदगानीचे. आम्हाला अण्णासाहेब म्हणत, तुम्हाला ही दुसरी जिंदगी मिळाली पोरांनो, हिचं सोनं करा. आणि खरंच यार, मायबापाची गावाची पुण्याई आज मी शिकलो, नोकरी लागली. नाहीतर गावाकडे एका घासाला महाग होतो. त्याचं हे बोलणं ऐकून मावा जीव लय भरून आला. मी त्याला सांगू लागलो, खरंच माणसानं हिंमत ठेवली तर कायचं काही होऊ शकतं. आणि नशिबातलं चुकत नसतं हे तितकंच खरं. नशीब म्हणजे काय? पानावर पडलेल्या थेंबावणे नाही, जे सकाळी एकदा चमकलं आणि जरासं फटकलं की उडून गेलं. नशीब तर शिंपल्यात पडलेल्या थेंबाला पण मोती बनू शकते. असं बोलल्यावर तोही भारी हसला आणि त्याच्या हापिसातल्या एका कपाटातून एक बॉक्स काढला. मी पाहत होतो आणि त्यानं त्यातून खळखळ वाजवीत गोट्या काढल्या. मला म्हणाला, बघ हे काय आहे आठवलं का? मी त्या गोट्या पाहत म्हणालो, गजा, हे आपण खेळत होतो त्याच गोट्यानं? तो हळूच हो म्हणाला. त्या गोट्याकडे पाहत माया मनात आठवणीची परसभर लाट उसळली आणि डोळ्यात टचकन पाणी आलं. त्यानं मग हात पकडला आणि म्हणाला, चल माया घराकडे जाऊ. त्या गोट्याकडे पाहत पाहत आम्ही ऑफिसाबाहेर पडलो. कवितेच्या गावी जावे, कवितेच्या गावी जावे, कवितांचे दानही घ्यावे. अन कवटाळूनी कवितेला कवितांचे गुज पुसावे. त्या खिडकीतून येणाऱ्या भासांची कविता होते, त्या खिडकीतून येणाऱ्या भासांची कविता होते. अन तुझ्यासाठी अडणाऱ्या श्वासांची कविता होते. शब्दांच्या रांगेलाही एक अर्थ देऊन गेली. मी पुटपुटलो शब्दांना अन कविता होऊन गेली.